तर त्याच्यामध्ये दादाचा डोल आहे ना, दादाने पहिला डोल फोडला. त्याच्यानंतर मग बागाने बांधलेला डोल तो फोडला, त्याने फोडला. पान म्हणजे खेचलं गेलं जास्त, तर त्याच्यामध्ये फुटला गेला. राप राप करून 2 पानं फुटली. किती लग्नाला 17 विघ्न. हा, पहिलं विघ्न आले. येस पण काय ना, आम्हाला गणपती बाप्पावरती खूप जास्त विश्वास आहे. येस. आता छोट्या मोठ्या संकटांना कधीच घाबरून जात नाही, कारण आमचं नाव क्षत्रिय आहे. क्षत्रिय. तर आम्ही जातोय तो टेम्पो त्या विघ्नातून बाहेर. आपली अशी अशी पहिली बारी, ही फक्त पहिली बारी आहे. कच करा खूप 3 तू नाही यार, चल ना. अरे चल ना यार, क्या है जॉब है. लोकांचे जॉब असतात, जॉब आहेत. JOP जॉब. गणाचं त्यासाठी जातोय. आणि आता आम्ही जे जाणार आहोत व्यापारी, ते तसे म्हणायला जगप्रसिद्ध व्यापारी आहेत. सुनील ज्ञानेश्वर गाडी असं त्यांचं नाव आहे. आणि आता त्यांचा मुलगा सगळं व्यापार सांभाळतोय त्यांच्या पुढे. तर त्यांच्याकडे जाणार आहोत. त्यांचं दुकान हे पुण्यात बुधवार पेठेत आहे. बुधवार पेठ तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमुळे लक्षात असेल, पण आज एक बुधवार पेठेची दुसरी बाजू, सांस्कृतिक दृष्ट्या बुधवार पेठेने काय काय जपलंय ते तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. चल भेटूया बुधवार पेठेमध्ये. आणि गाडी आणि रुपयासाठी आहे काहीतरी येत नाटकी करत जाऊ नको, कळलं का. आणि तारा ती सांभाळ झाली, तिला 80 वर्ष झाली तारीला. गंजल्या त्या तारी, काढते तारी झाले, आतमध्ये गेली आत. ओके, आणि येत जा प्रॅक्टिसला. आणि वैभव तुझ्यासाठी नक्की निरोप काहीच नाही. ओके, तू रडत बस करी. पिया चहा, बाय. आपली साखर जाळा, चाय पी, डायबिटीज वाढवा. तुम्ही बघू शकता, आत्ताच मी जस्ट झोपेतून उठलेलो. आणि हे बोलले की आहेत ना, ड्रायव्हर आणि सगळे बोलले की आहेत ना, इकडे आयसा बंगला आहे आणि तो हॉरर प्लेस आहे. आणि तर तिकडे म्हणजे हॉरर प्लेस का आहे ती, कारण की आम्ही गाडी आहे ना, म्हणजे चांगलं आता तर ते फोटोशूट करतात, पण बंगला म्हणजे हॉरर आहे. म्हणजे ही गाडी बोलतो ते आहे ना, आपोआप कुठेतरी पार्किंगला होती आणि ती इकडे येऊन आपोआप झाली, म्हणजे लागली गेली, पार्किंग आली. आणि ह्याची स्टोरी खूप लांबची आहे, म्हणजे मी गाडीमध्ये बसल्यावर तुम्हाला सांगेन स्टोरीची काय ते. तर आता तुम्ही बघून घ्या. रोल्स रॉयस यानी अमीर या फिर श्रीमंती का ये है, क्या बोलते हैं, सेगमेंट बोलते हैं अपन रोल्स रॉयस को. तो लेडी का एक्सीडेंट हो गया था किसी और जगह, तो ऐसे बोलते हैं कि उसका रूह अभी भी वो कार में है. तो कार वो पुलिस स्टेशन की यूज में भी कैसे होता है, जिधर एक्सीडेंट होता है उधर ही उन लोग अबैंडन करके रख देते हैं. तो कार अपने आप चल के बंगले में आके रुकी, और आज तक वो बंगले में उसके अलावा कोई नहीं रहता है. बंगला पूरा खाली पड़ा है. अभी भी देखोगे ना तो रोल्स रॉयस उधर ही है. अभी हम उसको ले लेंगे, उसके लिए अपनी वीडियो ले लेंगे. रोल्स रॉयस उधर ही खड़ा है. बहुत सारे यूट्यूबर वगैरह जाते हैं वहाँ पे, कोई लोग अंदर भी जाते हैं देखने के लिए. मेरे को उतना देखा नहीं है, लेकिन रोल्स रॉयस जैसी गाड़ी भी बोलते हैं ना, एक टाइम पे ऐसे हो सकती है. जाऊया, इंटरेस्ट आलाय मला. जाऊया ना, जाऊया. आता आपण एक्सप्रेस वेला उतरलोय. काय झालं ते तुझ्या बसचं काय काढ झालं? आता आपण इथे आलो ना, आता इथे आपण आता खाली उतरलो ना, त्याच्यावरतीच बोरघाट. आता मगाशी आपण बोरघाटात होतो. हा का? मगाशी आपण बोरघाटात होतो मित्रांनो, लोणावळा घाट नव्हता, बोरघाट होता. बोरघाट म्हणजे एक साधारणतः 2 का 3 वर्षी आपल्याच एका म्हणजे पथकवाले म्हणून तुम्हाला सांगतो, बाजी प्रभू डोलताशा पथक गोरेगावचं, त्या मुलांचा जो ऍक्सिडेंट झाला होता बस दरीत, बस तुम्हाला उद्या आपण दुपारी ती बस आहे. अच्छा, तिथे आहे. हा का? ठीक आहे. झालं आता मी एवढं. सो गाइस, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि
मी रात्री खूप झोपलेलो, मध्ये उठलेलो पण होतो, मध्ये ब्लॉग पण शूट केला थोडाफार आणि मध्ये उठलो होतो. तर शुभ सकाळ, सकाळची सुरुवात झाली आणि चांगल्या प्रकारे सुरुवात झाली. सगळेजण चाललेत चहा आणि नाश्ता करायला. आणि सलीम जे ढोल तशाचे पानांचे व्यापारी आहेत, ते त्यांनी एक ताशाचं दुकान सांगितलेलं, गजानन स्टोर स्टील, गजानन असं नाव त्या स्टोअरचं नाव होतं. तर तिकडे आम्ही ते स्टोअर शोधत जात होतो. तर स्टोअर भेटले आम्हाला. तर चालू नाश्ता विष्टा करायला. स्पेशल पॅटर्न माहिती ना, मुलची पॅटर्न. Yes. काय सुटेल दादा? तो वाला काय हा पिलाय, काय विषय नाही. तर लावा पैज लावा. कोण नाश्ता केला त्याचा पैज लावा. दगडूशेठ हलवायचं पण दर्शन थोडंफार झालं, म्हणजे बाहेरूनच झालं, आतमध्ये जाऊन पण घेऊ कदाचित झालं तर. ते पण सजवलंय चांगल्या प्रकारे. तर भेटूया, काय दाखवण्यासारखं असलं तर मी दाखवीन. आणि आता चाललोय नाश्ता पाणी करायला. चाय पिन मस्त की फ्रेश होईल दोन ते, आणि मग भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये. सो बाय. मला असं काय वाटतं, यांच्या तिकडे पाय चाललेत, आपण तिकडे चालत चाललोय, म्हणजे डोक्यात नाश्ता पाण्याचं असं काय आहेच नाही. झाली आहे वेळ आता सकाळची 6:30. हा 6:30 पावतो. आपण नव पुण्यामध्ये. Yes. मुंबईमध्ये आपण कुठेही गेस करू शकतो, तिकडे आपल्याला माहिती आहे. हा. केसर मध्ये आपण बोललो 6:30 कोण आहे आता नाश्तावाला? बरोबर. अण्णा इडलीवाला, येस अण्णा वडेवाला. बरोबर. पुण्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे, गल्ली फिरण्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही. त्यामुळे आपण गपचूप ती गल्ली भेटेल बघत जायची, गपचूप फिरायची. सकाळी 6 वाजता पानपट्टा उघडले. हा याचं किती हे अजब आहे. आपण म्हणू शकतो लोकांना पोटाच्या भुकेपेक्षा नशेची खूप तलब आहे. हा देखो देखो दरिंदगी चेहरे से टपकती है, नंबर 1 का कमीना है। छी छी छी, आंखें देखो नीयत में खोट साफ नजर आता है, हवस से भरी हुई। हे खूप दिसतं. त्यामुळे 6 वाजता पानपट्टा खुललेत, नाश्त्याचं काय हे नाही, नियोजन काहीच नाही, शून्य प्रबंधन नियोजन. आहे. बरोबर आहे. त्यामुळे आपण गल्ल्या फिरतो. इकडे जाऊ शकतो. हे काय नाही, हे तर दुकान आहे कसलं तरी. दुकान आहे ते आपल्या कामात नाही. आपल्याला काय लागणार, समोसे म्हणा. जो लक्ष्मी रोड तुम्ही बघितलेला ना, की ना तिकडे सगळे पथकं वाजवतात मोठी मोठी, ते लक्ष्मी रोड हेच आहे मित्रांनो. तिकडे मस्त सजवलेलं आहे आणि तुम्हाला तिथे असेल गाडी दुकान आहे. व्हिडिओ मध्ये टाकेन, झूम करून टाकेन, तर तुम्ही वाचा. 133 सुवर्ण तरुण मित्र मंडळ होते. स्थापना 1893 ची स्थापना आहे. तर ठीक आहे, चांगलं मंडळ आहे आणि सगळी पथकं इकडे वाजवतात. ज्यांची म्हणजे आवडला म्हणजे आवडीचं पथक असेल ते इकडे वाजवत असेल. रमण बाग बोला, श्रीमुद्रा बोला, अजून कुठला आहे, अजून खूप पथकं आहेत फेमस तिकडे वाजवतात. चांगलं आहे ठिकाण. आणि इकडे दगडूशेठ हलवाई, श्रीमंत दगडूशेठ हलवाई, गणेश मंदिर. ठीक आहे, म्हणजे ना पथकाच्या नादाने म्हणजे ह्यांच्या कृपेने मला चांगल्या जागा फिरायला भेटतात. तर ठीक आहे, नाही बोलायला पण काय एवढं हे नाही, चांगली गोष्ट. ओके, भेटूया आपण. हा, हे दाखवलं ना दगडूशेठ हलवाई. आता जायचं नाही ना आपल्याला. चला काय, सो दगडूशेठ हलवाईचं दर्शन करूनच घेऊ आता.
मगाचपासून मी बोलत होतो की ना चहा नाश्ता सगळं करूया, तर फायनली वडापाव खातोय. म्हणजे चांगला आहे डीप. म्हणजे आता तुम्ही बोलाल की ना डाएट करतोय आणि सगळं कन्झ्युम पण करतोय तेलकट, पण थोडंफार होतं. आता काय बाहेर आलो तर नाटकी तर करू शकत नाही ना पथकासमोर, तर तर पथकासमोर नाटकी करू शकत नाही ना, मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे. त्यामुळे जे भेटतंय ते खायचं. ओके, गप्पपणे. तर मी नाश्ता करतो, तुम्हाला भेटतो. मंडळी हा पटेली मारतो ना, पत्ताने काय कुठे नल्ल्या ठिकाणी नाही आणले. बघा ब्रँड बघा, अशा ठिकाणी आम्ही वडापाव खायला आणि हा फद्या खातोय ना. टेस्ट आहे बादशाह. टेस्ट टेस्ट खरंच भारी टेस्ट आहे. आहे कुरकुरीत पण आहे, क्रिस्पी आहे. आणि क्रिस्पी पण आहे. माहिती ना, बोल ना. पण एक गोष्ट मला याचं आवाजून सांगावीशी वाटते की मुंबईच्या वडापावची स्पेलिंग आहे ना व्ही पासून चालू होते. VADAPAV वडापाव. पण पुण्यामध्ये ती स्पेलिंग बदलते. असं म्हणतात की पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. खरंच मला जाणवलं त्या लोकांनी वडापावचा व्ही काढून W लावलाय. मला कळत नाही एक एक्स्ट्रा व्ही लावून आणि काय मिळवलंय. ठीक आहे, म्हणजे म्हणजे पुणेकरांचं असतं की आपला वाढीव आपला झेंडावरती. आमची पुणेरी सगळ्यात हा तेच नसतं. म्हणजे एक ऍटिट्यूड असतो, असलंच पाहिजे. पण मला मंडळ सांगायचं ना, हे बघा काय काय लोकांचे नावं असतात. लाईक पुष्कर असेल तर मग तो PUSHSHKAR लावतो. मला कळत नाही, जर PUSHKAR पण पुष्करच असतं, मग ते डबल एक्स्ट्रा नावं लावून तुम्ही काय आपले काय बोलतात त्याला मराठीमध्ये अल्फाबेट वाया घालवता. आता वडापाव आपला अल्फाबेट वाया घालवता. आता वडापाव VADA पाव वडापाव झाला, पण आता एक एक्स्ट्रा व्ही लावल्यामुळे तो W झाला. एक व्ही वाया गेला, मग तो वाया गेलेला व्हीच काय. हा, मग समजा आता ते काय होतं माहितीये का, अशा वेळेला ना मिलिंग जरा कॅमेरा इथं कर ना. तुम्हाला सांगतो हे आहे ना अल्फाबेट वाया गेल्यामुळे काय होतं बघा. आता मी कोकणातला आहे. आता हा एक व्ही या लोकांनी इथे वापरला वडापावसाठी. आपल्या मुंबईत वडापाव व्ही वरून चालू होतो, इथं W ने चालू होतो. तर मग काय होलं, आमच्या गावचे काका आहेत विकास काका, त्यांचा व्ही इकडे वापरला गेला, त्या वडापावचा व्हीचा W. आणि मग आता आमच्या गावचे लोक त्यांना एकच म्हणतात कारण तो व्ही इथे गेलाय. कळतंय तुम्हाला, म्हणजे कुठलं कुठे संबंध लागेल ना. 2000 years later. नमस्कार मित्रांनो, आपण आता आलेलो आहे सुनील गाडे यांच्या वर्कशॉपवर, ज्या तिथे आपण बघू शकतो की कशा प्रकारे ढोलाची पानं शिवली जातात, कशा प्रकारे त्यांची मेहनत आहे, कशा प्रकारे त्या चांबड्यांची खाल जी आहे त्याच्यापासून आपलं ढोलाचं पान बनवलं जातं, आणि कशा प्रकारे आपलं गणपतीचा जो उत्सव आहे, गणपतीचे जे आपले सुपारी म्हणता येईल किंवा एक प्रकारचा आपला उत्सव जो आहे, कशा प्रकारे त्या ढोलाच्या माध्यमातून सेलिब्रेट केला जातो, त्याच्या पाठची मेहनत आहे ही आपण त्यांना विचारूया. दादा, आपलं नाव? घालू त्यांना शर्ट घालू दे. एकदम कसं व्हिडिओ मध्ये आलं ना, एकदम त्यांना असं ठीकठाक वाटलं पाहिजे, एकदम छान छान वाटलं पाहिजे. त्यामुळे दादा टी शर्ट घालतात, एकदम तयार होतात. 2 मिनिटं आपण वेट करूया.